नमस्कार, मी मेघा अमित कांबळे स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण सर्च बार कसा क्रिएट करायचा आणि त्याला स्टाईल कशी करायची हे पाहणार आहोत. तर तुम्ही चॅनलला नवीन असाल तर आधी सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत नक्की पहा. तर स्टार्ट करूया सर्च बारला. Search bar is an input field that allows user to enter keyword and search for information on a website or application. तर याचा अर्थ काय होतो, जर सर्च बार म्हणजे काय तर वेबसाईट किंवा एखाद्या वेब पेजवरील माहिती शोधण्यासाठी आपण जे वापरलेले इनपुट बॉक्स असते त्याला आपण सर्च बार म्हणतो. तर ज्यावेळेस आपल्याला एखादा युजर तिथे टाईप करतोय ज्याला काहीतरी सर्च करायचं आहे, तर त्यामध्ये तो आपण टाईप करून बटनवर क्लिक करतो, तर ॲज इट इज आपल्याला जी माहिती हवी असते ती आपल्याला इथे शोधायला मदत होते. तर यासाठी सर्च बारचा उपयोग केला जातो. तर तुम्ही प्रत्येक वेबसाईटमध्ये बघितला तर सर्च बार यूज केलेला तुम्हाला दिसेल. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण सर्च बार कसा क्रिएट करायचा आणि त्याला स्टाईल कशी करायची हे पाहणार आहे. तर व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनलला नवीन असाल तर आधी सबस्क्राईब करा. चला तर मग एक एक्झाम्पल घेऊन पाहूया सर्च बारचं. तर कसा क्रिएट करायचा ते आपण इथे पाहूया. तर फर्स्टली आपण इथे बॉडीमध्ये एक डिव क्लास घेतोय सर्च बार आणि सर्च बटन एकत्र दिसण्यासाठी. तर त्याला आपण क्लासला नाव दिलंय सर्च बॉक्स. तर नेक्स्ट आपण इनपुट टाईप घेऊया. त्याच्यामध्ये आपल्याला जे टाईप करायचं आहे सर्चमध्ये आपण तिथे काही टाकू शकतो. सर्चमध्ये सर्च हिअर किंवा सर्च काही तुम्ही ते टेक्स्ट टाईप करू शकता. अशा प्रकारचे इनपुट घेतले. तिथं मी प्लेस होल्डर घेतलाय. तर जर टाईप करायला सुरुवात केला की हा दिसेनासा होतो, म्हणजे थोडक्यात डिसअपिअर होतो. इथं आपण सर्च हिअर घेतले. तर एक बटन घेऊया. त्यासाठी सर्च बटन घेतले. तर बटनला आपण नाव दिले सर्च. तर इथे बटनचं सर्च बारचं बटन तयार झाले. इथं आता स्ट्रक्चर तयार झाले सर्च बारमध्ये जे असणार आहे, जे आपल्याला नेव्हिगेशनमध्ये दिसणार आहे ते सर्च बार इथे तयार झाले. तर आपण इथं रन करून पाहूया, सेव्ह करून. तर बघा रन झालेला आउटपुट दिसते आपल्याला, जे आपण इनपुट टाईप घेतलेलं सर्च हिअरमध्ये तर ते दिसते आणि बटन सर्च नावाचं बटन ते डिस्प्ले होते. तर आता आपल्याला ह्याला स्टाईल करायची आहे जेणेकरून ते अजून व्यवस्थित आणि छान दिसेल. तर त्यासाठी आपण स्टाईलमध्ये CSS देऊया. तर त्यासाठी आपण हेडमध्ये आपण स्टाईल टॅग वापरूया आधी. तर त्याच्यामध्ये बॉडी आधी सेट करूया. तर बॉडीमध्ये आपण मार्जिन पॅडिंग सेट केले 0.0 पिक्सेलचे. देन त्याच्यानंतर आपण बघा इथे फॉन्ट फॅमिली सेट केली एरियल. तुम्ही कोणतीही इथे देऊ शकता. डिस्प्ले आपण फ्लेक्स ठेवलंय जेणेकरून ते अजून व्यवस्थित दिसेल लाईन बाय लाईन. इनपुट आणि बटनच्या एकमेकांच्या शेजारी ते एकदम छान दिसेल त्याच्यासाठी डिस्प्ले फ्लेक्स घेतले. जस्टिफाय कंटेंट सेंटर ठेवलाय. जे आपल्याला सर्च बार दिसणार आहे तो सेंटरला दिसणार आहे. तर आपण आधी करून पाहूयात की कसा आउटपुट होते. नंतर आपण चेंजेस वगैरे तेही शेवटला करून पाहणार आहोत. तर बघा नंतर आपण अलाइन आयटम्स घेतले सेंटरला. हाईट आपण 100 BH ठेवले. बॅकग्राऊंड आपण इथं सेट केला आहे. जो बॅकग्राऊंड आहे तो तुम्हाला आउटपुटमध्ये दिसेल. देन नेक्स्ट आपण सर्च बॉक्स घेतला आहे. तर सर्च बॉक्समध्ये स्टाईल करायचे सेम ॲज सर्च बटन आणि सर्च इनपुट टाईप सेम दिसण्यासाठी डिस्प्ले फ्लेक्स घेतला आहे. तर सर्च बॉक्स इनपुट आपण घेऊया, त्याला स्टाईल करायचं. तर इनपुटला आधी आपण विड्थ आणि पॅडिंग सेट केले. विड्थ आपण 250 पिक्सेल ठेवली आणि पॅडिंग आपण 10 पिक्सेल घेतली. इथं
बॉर्डर आपण 2 पिक्सेल म्हणजे जास्त शॉर्ट आणि जास्त जाडही नाही किंवा जास्त लॉंग शॉर्ट साईज पण नाही, तर 2 पिक्सेल घेतले. सॉलिड आपण कलर इथे ब्ल्यू ठेवला आहे. बॉर्डर रेडियस बघा 5 पिक्सेल टू 0 आणि 0 टू 5 पिक्सेल अशा प्रकारचे रेडियस घेतले. रेडियसमध्ये म्हणजे काय तर इनपुट बॉक्स आणि बटनचे कोपरे गोल किंवा राऊंड कॉर्नरला दिसतात, तर त्यासाठी आपण बॉर्डर रेडियस वापरले जेणेकरून ते दिसताना अगदी व्यवस्थित आणि सुंदर दिसेल. त्यासाठी इथं बॉर्डर रेडियस घेतले. या बटनच्या हिशोबाने आपण 5 पिक्सेल 0 टू 0.5 पिक्सेल असे दिले. त्याच्यानंतर आपण आउटलाईन नन ठेवले. इथं जे आउटलाईन आहे ते दिसणार नाही यासाठी नन ठेवले जेणेकरून ते व्यवस्थित दिसेल. फॉन्ट साईज आपण 16 पिक्सेल ठेवलेली आहे. तर आपण आता सर्च बार बटनला आपण स्टाईल करणार आहे. तर आपण आधी पॅडिंग सेट करूया. पॅडिंग बघा 10 पिक्सेल टू 20 ठेवले. बॉर्डर आपण नन ठेवतो इथे, जे आपल्याला बॉर्डर दिसणार नाही बटनची. बॅकग्राऊंड आपण इथे ठेवला आहे ब्ल्यू. तुम्हाला आउटपुटमध्ये दिसेल कसा दिसतोय तो. कलर आपण टेक्स्ट कलर वापरतो इथे, म्हणजे बॅकग्राऊंडला सूट होईल असा टेक्स्ट कलर द्यायचा आहे. तर इथे मी व्हाईट ठेवले. फॉन्ट साईज ॲज युजल 16 पिक्सेल. कर्सर पॉइंटर ज्यावेळेस आपण बटनवर क्लिक करतो तर तिथे कर्सर दिसला पाहिजे, त्यासाठी आपण ते कर्सर पॉइंटर घेतला. आणि नेक्स्ट अजून आपण बॉर्डर रेडियस घेतली आहे, जे मगाशी सांगितलं की सर्कलला आपल्याला गोल शेपमध्ये दिसते ते ब्युटिफुल दिसण्यासाठी. तर रेडियस आपण वापरले त्या हिशोबाने 0 टू 5 पिक्सेल आणि 5 पिक्सेल टू 0. जर मगाशी केलं तर त्याच्याबरोबर अपोजिट आपण बटनची इथे साईज दिलेली आहे. तर अशा प्रकारे बटनला आपण इथे स्टाईल करतोय. तर त्याच्यानंतर आपण सर्च बॉक्सला बटनला जे बटन आपण दिलं त्याला ओव्हर इफेक्ट करूया. तर ओव्हर इफेक्ट आपण इथं बॅकग्राऊंडला दिला आहे कोडिंगमध्ये. तर बघा इथे हे स्ट्रक्चर आता तयार झाले CSS. अशा प्रकारे आपण स्टाईल केले. तर बघा हे किती छान आहे. बघायचं आहे प्रोग्राम जे आपल्याला प्रत्येक वेबसाईटमध्ये बघायला मिळेल. सर्च बॉक्स तुम्ही ॲज युजल कुठेही साईज कमी जास्त करू शकता. इथे तुम्हाला जरी कॉर्नरला पाहिजे असेल तर इथे कॉर्नर तुम्ही देऊ शकता. सेंटरला हवे असेल तर तुम्ही सेंटरला देऊ शकता. तर अशा प्रकारे सर्च बार इथे तयार झाला आहे. तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.